कल्याणकारी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या तमाम भारतीयांना, या महाराष्ट्रातील पददलितांना, इथल्या मागासवर्गीयांना, इथल्या वंचितांना, इथल्या शोषितांना आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाची मुक्तिदाता, स्त्री शिक्षणाच्या मुक्तीमध्ये, त्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी महत्वाचं मोलाचं योगदान बजावलं असं फुले दाम्पत्य या महाराष्ट्रातील, या देशातील तमाम सर्व साधू संतांना, समस्त संपूर्ण महापुरुषांना, सर्व क्रांतिकारकांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या अख्ख्या जगताची माय म्हणतोय मी, माय ज्यांना लोक माय म्हणतात, असं माय म्हणतो आपण विठुराया, तू माय बापा, आहे की नाही, माऊली म्हणतो आपण. त्याचप्रमाणे या संपूर्ण जगतातील ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या लोकांना असं वाटतं की माझ्यावर अन्याय होतोय, माझ्यावर अत्याचार होतोय, कोणीतरी मला दाबतोय, या खितपीत पडलेल्या वंचित समूहातला, तो जगातला कुठला समूह असो, त्या समूहाचं त्याला जेव्हा वाटतं की मी पेटून उठावं, मी या अन्यायाविरुद्ध काहीतरी लढा लढावा, त्या समस्त मानवजातीच्या मानव कल्याणाच्या ते प्रेरणास्त्रोत या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना सुद्धा त्रिवार या ठिकाणी मी वंदन करतो, नमन करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आदरणीय जहागीरदार सर, आपल्या सोबतचे आपले सहकारी, इतर शाळा सोबत जोडलेली आपले भावंड शाळा, आपली बंधू शाळा म्हणूया आपण, या शाळेचे प्रिन्सिपल आदरणीय सोनकांबळे सर, दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक वृद्ध आणि जमलेल्या माझ्या समस्त चिमुकल्यांनो, माझ्या बालमित्रांनो, ऐकायचंय? ओके. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी सपकाळ बोललोय मी. बाबासाहेबांचं आजोबा मालोजी सपकाळ, त्यांचं आडनाव सपकाळ होतं आणि ते राहणार होते आंबावडे या गावचे. आंबावडे, यांच्या गावाचं नाव काय? आंबावडे. तर या आंबावडे गावचे राहणारे गृहस्थ रामजी सपकाळ हे सुद्धा मिलिटरीमध्ये, त्यावेळेस राज्य होतं कोणाचं? ब्रिटिशांचं. ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये मालोजी सपकाळ हे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून होते. त्यांचा मुलगा सुभेदार रामजी, मालोजींचा मुलगा रामजी सपकाळ म्हणजे बाबासाहेबांचे वडील, हे सुभेदार होते. सुभेदार कळते की सुभेदार मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमध्ये शूरवीर होते, तेव्हाच ते मिलिटरीमध्ये गेले. कोण्या लुळ्या पांगड्याला अशा कोणाला मिलिटरीमध्ये घेतील का? धाडसी साहसी होते, तेव्हा ते मिलिटरीमध्ये गेले.